लाडकी बहीण योजनेचा गैरवापर, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांचाही समावेश। ई-केवायसीत मोठा खुलासा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही अनेकांनी घेतलाय लाभ। सरकारची सर्व पैसे वसूल करण्याची तयारी। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य, कधीपर्यंत वाढली मुदत? महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। राज्यातील 2.5 कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि सध्या त्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। परंतु या प्रक्रियेदरम्यान मोठा गैरप्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना आहे ज्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। पण मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 5000 सरकारी कर्मचारी, 3000 शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही पात्रता नसतानाही या योजनेचे पैसे घेतल्याचं समोर आलंय। यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई होणार असून आतापर्यंत घेतलेली सर्व रक्कम परत वसूल केली जाणार आहे। संबंधित विभागांना पत्रे पाठवण्याची प्रक्रियाही सुरू आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये असताना निवडणूक काळातील घाई गडबडीत अनेक उच्च उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही अर्ज करून दर महिन्याला 1500 रुपये घेतल्याचे उघड झाले। सध्या सर्व लाभार्थ्यांची चौकशी सुरू असून एका महिन्यात कोणत्या कर्मचाऱ्याने किती रकमेचा गैरफायदा घेतलाय हे स्पष्ट होणार आहे। यानंतर पगारवाढ रोखणे, रक्कम वसूल करणे अशा कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे। दरम्यान ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले। आधी मुदत 18 नोव्हेंबर पर्यंत होती, मात्र लाखो महिलांची पडताळणी राहिल्याने ती वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे। ई-केवायसी न केल्यास पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।